खुशखबर. आता लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे 2100 रुपये मिळणार. पहा तुम्हाला मिळणार का? यादीत आहे का नाव? लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला डिसेंबरच्या महिन्याचे पैसे किती रुपये मिळणार, हे देखील तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. कारण की आज रोजी या वोटिंग झाली आहे. आता निकाल 23 तारखेला लागणार आहे. तर यातच लाडक्या बहिणींसाठी मोठे खुशखबर आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांनी 1500 रुपये वरून 2100 रुपये लाडक्या बहिणींना रक्कम करू असं सांगितलं आहे. आता नवीन काय अपडेट आलेली आहे हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. आता ही डिसेंबरचे पैसे 2100 रुपये मिळणार आहेत की 1500 रुपये मिळणार आहेत, याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया मित्रांनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही या ठिकाणी सध्याच्या महायुती सरकारने सुरू केली होती. अशातच आता यामध्ये पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये या ठिकाणी या योजनेतून दिले जात होते आणि आतापर्यंत महिलांना नोव्हेंबर पर्यंतचे पैसे 7500 देण्यात आले. सोबतच या ठिकाणी संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत. कोणाला या ठिकाणी दरमहा 2100 रुपये या ठिकाणी मिळू शकतात हे देखील समजून घ्यायचं आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात घोषणा केली होती की दर महिन्याला 1500 रुपये ऐवजी 2100 मिळणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी कोल्हापूरमध्ये या ठिकाणी माहिती दिली होती. अशा पद्धतीने मुख्यमंत्री आणि तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संदर्भात मोठ्या घोषणा केल्या होत्या. जी काही नमो शेतकरी योजना यामध्ये देखील वाढ करण्याची या ठिकाणी अपडेट दिली होती. आता लाडकी बहीण योजनेबाबत जे काही विरोधक आहे त्यांनी प्रश्न जनतेसमोर उभारला होता की बोलतो ते करून दाखवतो म्हणून लाडक्या बहिणींना 1500 वरून 21 रुपये देण्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर करतो असं मुख्यमंत्री या ठिकाणी म्हणाले होते. महिलाच्या सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलामध्ये भरती करण्याचा निर्णय देखील आमच्या सरकारने घेतलाय असं देखील मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. म्हणजेच या ठिकाणी 25,000 जे काही महिला आहे या ठिकाणी पोलीस दलामध्ये समाविष्ट करू असे देखील या ठिकाणी सांगण्यात आले. नमो शेतकरी योजनेअंतर्गत 6,000 रुपये मिळतात असे या ठिकाणी सांगितले आहे. तर 12,000 वार्षिक मिळतात. परंतु या ठिकाणी आता नवीन सरकार आल्यानंतर या ठिकाणी सांगण्यात आलाय की ही रक्कम वाढवून 15,000 वर्षाला आर्थिक मदत देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला. वर 20% अनुदान देखील देण्याचा निर्णय घेतलाय. आता नेमकी हा प्रश्न या ठिकाणी पाहायचा राहिला की आता 1500 रुपये या ठिकाणी मिळणार की 2100 रुपये मिळणार आहे. आता हे सरकार स्थापन झाल्यानंतर या योजना सुरू राहते की बंद राहती ही देखील महत्त्वाचं असणार. कारण की निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सरकार स्थापन होईल. त्यानंतर योजनेचे जे काही माहिती आहे हे आपल्याला स्पष्टपणे समजून येईल. आता तुम्हाला माहीतच आहे की या ठिकाणी 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला आहेत त्या पात्र असतात. आता या ठिकाणी जे आहेत अधिक माहिती तुम्हाला ही निकाल लागल्यानंतरच मिळू शकते. कारण 1500 मिळणार की 2100 मिळणार अजून कन्फर्म झालेलं नाही आणि हे सरकारवरती देखील डिपेंड आहे की कोणत्या सरकारी येऊ शकतो. धन्यवाद.